तर मित्रांनो, आज होता बघा भूमिपूजनाचा दिवस. मग काय हो, देव बसवायचं होतं तेव्हा ते देव उठवून आपण ते तसंच आत्तापर्यंत ठेवत असतो आणि आज भूमिपूजनात करायचं असतंय. म्हणून मी मम्मी खुरपं घेऊन ते चाललो आपल्या खालच्या रानाकडं. म्हणलं आता तिथं नेऊन हाती घासाच्या रानात नेऊन तिथं भूमिपूजन करायचं. म्हणून आलो बघा. मम्मीनं म्हटली पहिला उकरून घ्यायला लागतंय आणि ही सगळं जमिनीत घालायला लागतंय खाली. त्यामध्ये त्यालाच म्हणतात भूमिपूजन. सगळं रवायला लागतंय. हे बघा म्हणून घेतलं की मी खुरपं काचं करणार आणि घेतलं बघा रवून. सगळं पाडायचं होतं मोठं डबरं. मग पाट 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 डबरं काढलं आणि टॉमे म्हणतोय प्रसाद आहे वाटतं आज आज दणका द्यायला लागतोयच. मग काय हो, पटपट काढलं बघा त्याच्यापुरतं डबरं. मम्मीने मग केलं चालू. आता पहिला तर घेतलं बघा त्यामध्ये पाणी ओतून मस्तपैकी पाण्यानं ओवाळून तर घेतलं. आता ती भूम आणलेली ती पुरायची होती खाली. सगळी पाक पूर्ण जमिनीत मुजवून घ्यायची होती. मग काय हो, पुरली आणि घेतली मुजवून मम्मीने सप्पाईपणे. सगळी भूम अशी पद्धतशीरपणे जमिनीत जायला लागते. ही बघा. आणि असा घेतला बघा 5 दगडे ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकून त्या नारळ फोडून आपल्याला जायचं होतं. 5 दगडं ठेवून त्यांना हळदी कुंकू लावायचं होतं. म्हणून सर्वप्रथम म्हटलं बघा पाणी आणि मम्मीने घेतलं बघा हळदी कुंकू लावून मस्तपैकी. आणि म्हटलं आता टॉमेज तर आज होत्या बघा जामच चैनी. हे बघा म्हणून पहिल्यांदाच घेतली उदबत्ती लावून मस्तपैकी आणि निवद बिवत ठेवला. मग काय हो, शेवट आलं श्रीफळ वाढवायला. मग लावला डोक्याला तर घेतलं वाढवून. अडकवायचं असतं बघा काठीला ते कडाकणी. तेव्हा देव उठवताना केलेले असते त्यातलीच निवदाला ठेवायचे असतात. पाया पडलो आणि मी म्हणली तेवढ्याच जाताना 4 भेंड्या पण घ्यायच्या असतात. म्हणून भेंड्या घेतल्या आणि चाललो बघा घराकडं. हा कसा वाटला व्लॉग, लाईक सबस्क्राईब.